बारामती नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मी सध्या बारामती येथील आमराई या 14 प्रभाग मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी एक अघोरी कृत्य झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी आणि वंचितचे जे उमेदवार आहेत त्यांचं पोस्टर ठेवून या ठिकाणी अघोरी कृत्य केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांचं पोस्टर ठेवून उतारा या ठिकाणी ठेवला आहे। त्यामध्ये भात असेल, लिंबू असेल, नारळ असेल अशा पद्धतीचा उतारा ठेवून अघोरी कृत्य केल्याचं पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीचं खरं तर अंधश्रद्धा पसरून काय साध्य केलं जातंय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे आणि या संदर्भात ज्यांच्या पोस्टर ठेवून हे अघोरी कृत्य केलेलं आहे ते मंगलदास निकाळजे जे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल, खरं तर तुमच्या पोस्टर ठेवून या ठिकाणी उतारा अघोरी कृत्य केले, काय नेमकं सांगाल याबाबत? हे बघा काय झालंय, बारामती मधील प्रभाग 14 जो आहे त्याच्यामध्ये जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि जनतेने ठरवलेलं आहे की या प्रभागामध्ये नक्कीच बदल घडवायचा आहे आणि आमचं वातावरण जे आहे ते प्रभाग 14 मध्ये अतिशय चांगलं आणि निवडून येण्याचं वातावरण आहे आणि हे वातावरण पाहूनच आमच्या काल परवा दिवशी आमच्या रिक्षा म्हणजे प्रचाराच्या रिक्षावरती देखील काल दगड मारून आमची रिक्षा फोडण्यात आली आणि आज अक्षरशः आज मतदानाच्या दिवशी हा निवद नारळ ठेवून आणि दहीभात ठेवून या ठिकाणी लिंबू ठेवून त्या ठिकाणी आमचं कॉम्प्लेट ठेवून हा उतारा करण्यात आलेला आहे। खरं तर ही जी घटना आहे ती जादूटोणा विरोधातली घटना आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि हे जादूटोणा विरोधी कायदा असताना देखील बारामती सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीनं आम्हाला रोखण्यासाठी या ठिकाणी हा उतारा ठेवण्यात आलेला आहे। खरं तर ही निंदनीय गोष्ट आहे। प्रशासनाने याच्याकडे खरं तर लक्ष देण्याची बाब आहे, कारण आमच्यावरती हल्ले होण्याची शक्यता आहे। तसेच आमच्या रिक्षावरती हल्ला झालेला आहे। आमच्या बाबतीतले उतारे या बारामती शहरामध्ये ठेवले जात आहेत। प्रशासनाने जादूटोणा विरोधी कायद्या संदर्भातली कलम लावून या जे कोण व्यक्ती असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे आणि आमची रिक्षा जी फोडण्यात आलेली आहे त्याच्या देखील अज्ञातांनीच ती रिक्षा फोडण्यात आली होती, त्याचा देखील शोध अद्यापपर्यंत लागला नाही, तर त्याचा देखील शोध लागावा अशी आमची विनंती आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचं अघोरी कृत्य या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि खरं तर जादूटोणा कायद्याअंतर्गत पोलिसांनी जे आहे ते या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन अशा पद्धतीचं कृत्य केलंय त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं आपल्याला या ठिकाणी मंगलदास निकाळजे यांनी सांगितलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।